जगद्गुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करण्यात आला। खरं तर श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियानाचा प्रारंभ कासलीवाल गार्डन येथे भव्य कलश पूजन व रथ मिरवणुकीने करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सहभागी होते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा सुद्धा पार पडला आहे। या कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमार गौतम, समरसता संकल्प अभियानाच्या संयोजिका आमदार सौ माधवीताई नाईक, माजी पालकमंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बबनराव लोणीकर, अनुराधाताई चव्हाण, भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे, भाजप अनुसूचित मोर्चाचे विश्वजित गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये आमदार, खासदार, कार्यकर्ते यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली। कार्यक्रमात काय नियोजन होतं? आज या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत आज हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने हा उपक्रम हातात घेतलेला आहे। त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून सर्व राज्यांमध्ये हे कलश पोचलेले आहेत। त्यांच्या जन्मभूमीतली पवित्र माती या कलशमध्ये आम्ही आणलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आता सर्व जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून त्याचे कलश बनवून प्रत्येक जिल्ह्याला हे कलश दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामधून ते प्रत्येक मंडल लेवलला ते कलश पोचणार आहेत आणि संपूर्ण मंडळामध्ये आम्ही हे कलश घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करणार आहोत। हा कार्यक्रम भाजपचा आहे का सामाजिक आहे? भाजपचे सगळे कार्यक्रम हे सामाजिकच असतात आणि यामध्ये फक्त एकच पक्ष इन्व्हॉल्व दिसतो? नाही, आता म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे मी भाजपबद्दलच बोलणार आहे। साहेब, आज प्रदेशाध्यक्षांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। येणाऱ्या 29च्या नांदी आहे त्याने आपण 29च्या ऐवजी आपण आता मध्ये 27 आहे, 28 आहे, भरपूर वर्ष आहेत अजून। सर्व समाज बांधवांना काय आव्हान करणार आहे? सगळ्या समाज बांधवांना मी आवाहन करीन की या कार्यक्रमामार्फत संत रोहिदास महाराजांचे जे समता, समरसता, बंधुता, न्याय हे जे त्यांचे विचार आहेत आणि त्यांच्या विचारांची हे त्यांनी 650 वर्षापूर्वी हे विचार त्यांनी सांगितले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या देशाचं संविधान लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी जे न्याय, स्वातंत्र्य, समानता हे जे मूल्य घेतलेले आहेत ह्याची पेरणी मला असं वाटतं आहे की संत रोहिदास महाराजांनी 650 वर्षापूर्वी केली होती आणि त्यांचे विचार मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या पुढच्या आचरणात आणले पाहिजेत आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा संत रोहिदास महाराजांचे पवित्र विचार आपण शिकवले पाहिजे। धन्यवाद।